सन्माननीय हितेश तुकरुल साहेबांचा सन्मान या ठिकाणी संतोष मराठे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. ज्याने आम्हाला गवेश्वर 11 जमजाईवाडे आयोजित सरपंच चषक 2024 चे हे दमदार असं आयोजन आणि जाऊयात आपण स्वागत सन्मानाकडे. चला तिन्ही टीमला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर या. लगेचच आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान आणि त्यानंतर बक्षीस वितरण करणार आहोत. त्याचबरोबर आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपले हजेरी दाखवले आणि 2 मॅचमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, आमचे समालोचक मित्र अजित देसाई यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अजितजी देसाई यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. आज सरपंच चषक 2024 मध्ये त्यांचा आवाज या स्पर्धेला लाभला. खूप चांगलं समालोचन आणि तितकं चांगलं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर ओम साई MTC लाईव्हचे अक्षय शेठ म्हात्रे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर सरपंच चषक या स्पर्धेचा दर्जा उंचावणारं प्रक्षेपण जर कोणी केलं असेल तर ते ओम साई MTC चे अक्षय शेठ म्हात्रे यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर गेली 2 दिवस ज्यांनी या स्पर्धेला चांगलं समालोचन केलं आणि सातत्याने वाल्मिक पठार असोसिएशन मध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलाय, आकाश कारंडे यांचा देखील सन्मान या आयोजक कमिटीच्या माध्यमातून करण्यात येतोय. गेली 2 दिवस ज्यांची वाणी आवाज आपण ऐकलात, खूप चांगलं समालोचन सातत्याने पानेरी गावाला बिलॉंग करणार आणि वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी असणारा आवाज आकाश कारंडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. थँक्यू सो मच. नक्कीच आपण 2 दिवसात काल देखील आवाज ऐकला, आज देखील ऐकला. ते मात्र प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू सो मच. नक्कीच चांगला आवाज आपण 2 दिवसामध्ये ऐकला ते प्रवीणजी महाराज, थँक्यू सो मच. त्यानंतर तुमच्यासोबत जोडले जातील जरूर बक्षीस वितरणास सुरुवात होईल. 3 टीम्स नक्कीच व्यासपीठाच्या समोर या, विनंती असेल 3 टीम
व्यासपीठाच्या समोर यायचं बक्षीस वितरण केलं जाईल. तुमच्यासोबत आमचे साथी समालोचक महाराज जोडले जातील. धन्यवाद. जाऊया आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. चला विनंती असेल तिन्ही टीम या समोर. आज आपण पाहतोय सरपंच चषक 2024. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन आणि आयोजन कमिटीचं मनापासून धन्यवाद. सरपंच चषकाचं 2024 हे दमदार असं आयोजन संपन्न झालं. सन्माननीय रणजितजी पाटील युवा नेते, सौभाग्यवती भाग्यश्रीताई पाटील सरपंच ग्रामपंचायत मुंद्रुकोदे, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते अनिलजी शिंदे, द्वितीय पारितोषिक विशाल शिंदे, उमेशजी शिंदे, तृतीय पारितोषिक सुभाजी शिंदे, रोहित शिंदे, मालिकावीर सायकल सौजन्य जीवन अविनाश शेडगे, उत्कृष्ट फलंदाज राहुलजी जमजा डीजे, उत्कृष्ट गोलंदाज अजयजी पवार, मैदान सौजन्य अनिकेतजी शेडगे, सामनावीर टी शर्ट सौजन्य रामचंद्रजी कोळेकर, यूट्यूब सौजन्य सुनील शिंदे, दुर्गेश शिंदे, चषक सौजन्य तनिष्का हितेश तुकरोल, बॉल सौजन्य परी मोरे, टॉस्क बॉस सौजन्य सुरेशजी जमजा, प्रकाशजी जमजा, मंडप सौजन्य अनिलजी आराखडे, अमोलजी आराखडे, डीजे सौजन्य लक्ष्मणजी मोरे, मनीषजी मराठे, पाणी सौजन्य अमोलजी साळुंके, समालोचन सौजन्य अमोल शिंदे, अजय शिंदे, पंच सौजन्य निलेश शिंदे, अक्षय शिंदे, नाश्ता सौजन्य संतोषजी यशवंत मराठे आणि सिक्सर किंग सन्मान चिन्ह सौजन्य राजधानी ट्रेकर्स यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. विशालजी शिंदे आणि उमेश शिंदे यांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. विशालदादा शिंदे आणि उमेश शिंदे यांनी द्वितीय पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं. खूप चांगलं मोलाचं सहकार्य श्री गवळेश्वर 11 जमजावाडे या टीमचा एक भक्कम आधार म्हणून विशालदादा शिंदे आणि उमेशदादा शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्ही मान्यवरांचं करूयात आपण स्वागत सन्मान. द्वितीय पारितोषिक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलं आणि या दोन्ही मान्यवरांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. थँक्यू सो मच. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले त्यांचं खऱ्या अर्थानं आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जर चुकून कोणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करून, त्याचबरोबर प्रथम पारितोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत केलं आणि आज जर पाहिलं तर गवळेश्वर 11 जमजावाडे या संघाचे एक चांगले खेळाडू अनिल आनंदराव शिंदे, सदस्य ग्रामपंचायत मुंद्रुकोळे यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. आता जाऊयात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे, जिथे या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले तो षटकार किंग हे पारितोषिक आपण पहिल्यांदा देणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वाधिक षटकार ठोकले आणि आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं, रोहन 11 पानेरी या संघाचे विजय पवार ठरलेत षटकार किंग. आणि त्यांना दिलं जातं सन्मान चिन्ह जे राजधानी ट्रेकर्स यांच्याकडून आम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि पहा एक ट्रॅक देखील फ्री आहे. एक सह्याद्रीची एक फेरी त्यांना मात्र नक्कीच या ठिकाणी मोफत आहे. आणि एक सन्मान चिन्ह देखील दिलं जातं षटकार किंग राजधानी ट्रेकर्स यांच्या माध्यमातून. खूप चांगला उपक्रम. अनेक स्पर्धेमध्ये हे सन्मान चिन्ह एखाद्या खेळाडूला आत्मविश्वास देण्यासाठी ही ट्रॉफी देखील भरपूर आहे. आणि विजय पवार ठरलेत या स्पर्धेमधील षटकार किंग. यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला शूज स्पॉन्सर केलेले आहेत ते पानेरी गावचे अजयजी पवार यांच्याकडून आम्हाला शूज स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. आणि सरपंच चषक 2024चा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. अर्थातच ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 8 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या
प्रदीप पवार ठरलाय. रोहन 11 पानेरी संघाचा पट्ट्या प्रदीप पवार ठरलाय सरपंच चषक 2024 चा उत्कृष्ट गोलंदाज. अजय पवार यांनी पुरस्कृत केलेला उत्कृष्ट गोलंदाज शूज या ठिकाणी प्रदीप पवार यांना हा किताब दिला जातोय. यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी बहाल करण्यात येतोय. श्री गणेश 11 नागवंटेक संघाचे ज्यांनी चांगली कामगिरी करत आपल्या संघाला अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं ते गणेश ठरलेत या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी टावर फॅन आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. ते वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल जवंजा डीजे यांच्या माध्यमातून टावर फॅन पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलेत नागवंटेक संघाचे गणेश. तर गणेश हे काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हा किताब देण्यात येतोय. तर मी विनंती करेन प्रदीप दादा पवार आपण पुन्हा एकदा ही आपली ट्रॉफी या ठिकाणी शिल्लक आहे कारण की उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक ट्रॉफी देखील आहे. प्रदीप पवार या. उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर शूज या ठिकाणी दिला जाते. यानंतर खास आपण वळणार आहोत तिसऱ्या पारितोषिकाकडे. या स्पर्धेमध्ये श्री गणेश 11 नागवंटे क संघ ठरलाय सरपंच चषक 2024 चा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि त्यांना दिला जातोय हा मानाचा करंडक. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तिसरं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले सन्मान्य सुभाषजी शिंदे त्याचबरोबर रोहित दादा शिंदे यांच्याकडून. आणि गणेश 11 नागवंटेक हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. यानंतर सर्वजण विचार करत असतील ही सायकल काही शोला आणल्या का कारण की हे पारितोषिक राहिले मालिकावीरासाठी आकर्षक सायकल जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ती जीवन अविनाश शेडगे दादा यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल सौजन्य आम्हाला देण्यात आलेला आहे. आणि ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केले ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली चांगलं क्षेत्ररक्षण केलं अगदी या संपूर्ण खेळपट्टीवरती ज्याने राज केलं ज्याच्या नावामध्ये आहे राज तो पृथ्वीराज यादव ठरलाय सरपंच चषक 2024 चा मालिकावीराचा मानकरी. आकर्षक सायकल जे जीवन अविनाश शेडगे दादा यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि मालिकावीराचा मानकरी सरपंच चषक पश्चिम महाराष्ट्रामधील एक सुपर डुपर रायझिंग स्टार खेळाडू पृथ्वीराज यादव मॅन फ्रॉम सळवे संघाचा सुपर डुपर खेळाडू ठरलाय मालिकावीराचा मानकरी सरपंच चषक 2024. अप्रतिम खेळी राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये 71 धावा आणि 3 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या तो पृथ्वीराज यादव ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी. यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले विशालदादा शिंदे आणि उमेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून. रनरअप संघ ठरलाय सरपंच चषक 2024 सँडीसाठी खास गिफ्ट आहे. आणि
दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ ठरलाय या स्पर्धेतील सरपंच चषक 2024 चा रनरअप संघ. आणि या टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ विशाल दादा शिंदे आणि उमेश दादा शिंदे यांनी आम्हाला हे पारितोषिक पुरस्कृत केले. ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ ठरलाय सरपंच चषक 2024 चा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. वेल प्लेड टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ. आणि यानंतर सरपंच चषक 2024 या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं, अगदी पहिल्या सामन्यापासून फायनलच्या मॅच पर्यंत ज्यांनी अप्रतिम खेळी केली, सरपंच चषक 2024 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले ते ग्रामपंचायत सदस्य मुंद्रुकोले सन्माननीय अनिल आनंदराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 33,000 रुपयाचे कॅश प्राइज या स्पर्धेला आम्हाला देण्यात आलेला आहे. आणि या पहिल्या क्रमांकाचा नाव दमदार संघ दमदार रोहन 11 पानेरी संघ ठरलाय. सरपंच चषक 2024 चा दादा संघ रोहन 11 पानेरी हा संघ ठरलाय. सरपंच चषक 2024 चा मानकरी. पहिल्या क्रमांकाचा मानाचा करंडक त्यांना दिला जातोय. अभिनंदन टीम रोहन 11 पानेरी. रोहन 11 पानेरी हा संघ ठरलाय पहिल्या क्रमांकाचा मानकरी. रोहन 11 पानेरी हा संघ ठरलाय पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ. सरपंच चषक 2024 सरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली आणि विजेता संघ ठरलाय रोहन 11 पानेरी. अभिनंदन. टाळ्यांच्या गजरात त्यांचं एकदा करूया स्वागत. आणि सरपंच चषक 2024 मध्ये ज्या संघांनी सहभाग नोंदवला, ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आभार. सरपंच चषक एक गोड आठवण या ठिकाणी जपली जाते. सरपंच चषक 2024 रोहन 11 पानेरी या संघासमेत संपूर्ण मान्यवरांची मांदी आली आणि एक गोड आठवण त्यांची जपली जाते. हा फोटो नाही तर मित्रांनो आयुष्यातील जीवनाच्या टप्प्यावरतील एक महत्वाचा क्षण आज सरपंच चषकावरती नाव कोरलेल्या संघासमेत फोटो सेशन या ठिकाणी केले जाते. अभिनंदन संघ. आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. हा कार्यक्रम या ठिकाणी इथे संपला. मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र. धन्यवाद.